ओम नमः शिवाय. वायवीय संहिता उत्तरार्ध अध्याय 1. श्रीकृष्णास पुत्रप्राप्तीचे वरदान. सूत म्हणाले, हे वायुदेव, सनातन वासुदेव आपल्या इच्छेने अवतीर्ण झाले. त्यांनी लोकसंग्रहाच्या उद्देशाने आपल्या शरीराची वृद्धी केली. ते पुत्रप्राप्तीच्या उद्देशाने तप करण्यासाठी मुनींच्या आश्रमात गेले. तेथे अनायासे त्यांना महात्मा उपमन्यूच्या दर्शनाचा लाभ झाला. तो शांत बसून शिवजींचे ध्यान करीत होता. श्रीकृष्णाने त्याला आदराने नमस्कार केला. हात जोडून त्याची स्तुती केली. त्यावेळी उपमन्यूने श्रीकृष्णाच्या शरीराला अग्निरीती भस्म इत्यादी मंत्रांनी भस्म लावले. त्यांच्याकडून 12 महिन्यांचे पाशुपत व्रत करून घेतले. तेव्हापासून दिव्य पाशुपत ज्ञान असलेले महान मुनी त्यांच्याजवळ नित्य निवास करू लागले. त्यानंतर श्रीकृष्णांनी पुत्रप्राप्तीसाठी गुरु आज्ञेने शिवजींची वर्षभर आराधना केली. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवजी आणि पार्वतीने त्यांना दर्शन दिले. श्रीकृष्णाने आदरभावाने शिवजी आणि पार्वतीला नमस्कार केला. त्यांची मनोभावे स्तुती केली. शिव आणि पार्वतीने श्रीकृष्णास पुत्रप्राप्तीचा वर दिला. अशा प्रकारे महापराक्रमी वासुदेवांना महर्षी उपमन्यूकडून ज्ञानलाभ आणि भगवान शंकरांच्याकडून पुत्रलाभ झाला. उपमन्यूकडून पाशुपत ज्ञानाचा उपदेश. ऋषी म्हणाले, वायुदेव, तुम्ही साक्षात शिवस्वरूप आहात, म्हणून पाशुपत ज्ञान काय आहे? शिवजींना पशुपती का म्हणतात? श्रीकृष्णांनी उपमन्यूला कशा प्रकारे प्रश्न केला होता याविषयी सांगा. वायुदेव म्हणाले, पूर्वी महादेवांनी पार्वतीला मंदर पर्वतावर दिव्य पाशुपत ज्ञान आणि आपल्या विभूती सांगितल्या होत्या. उपमन्यू म्हणाला, जेवढे म्हणून प्राणी आहेत त्या सर्वांना शिवजींचे पशु म्हणतात. त्यांचे पती असल्यामुळे देवेश्वर शिवजींना पशुपती म्हटले जाते. शिवाज्ञेने अहंकार, 11 इंद्रिये व पंचतन्मात्रा उत्पन्न होतात. पंचतन्मात्रा पंचमहाभूतांना उत्पन्न करतात. पंचमहाभूते सर्वांच्या देहाची उत्पत्ती करतात. चित्ताला चैतन्य प्राप्त होते. शिवजींच्या आज्ञेने सर्व कार्य चालते. काळ त्यांच्या इच्छेने वागतो. उत्पत्ती, स्थिती, लय तो करतो. शिवजींचा महिमा अगाध आहे. ते संसाररूपी चक्राला सदैव गतिमान करतात. ते सर्वांचे नियंता आहेत. ते विश्वाची रचना करतात आणि कल्पाच्या शेवटी विश्वाचा लय करतात. विश्वातील सर्व कार्य त्यांच्या सत्तेने सुरू आहे. शंकरांच्या पंचमूर्ती, पंचब्रह्ममूर्ती आणि अष्टमूर्तींचे वर्णन. उपमन्यू म्हणाला, श्रीकृष्णजी, परमात्मा शिवजींच्या मूर्तींनी हे संपूर्ण जगत कशा प्रकारे व्याप्त आहे ते ऐका. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सदाशिव या 5 मूर्तींमध्ये समस्त विश्व विस्तारले आहे. याशिवाय आणखी 5 मूर्ती आहेत. ईशान, पुरुष, अघोर, वामदेव आणि सद्योजात या मूर्ती होत. ईशान ही प्रकृतीचा भोग घेणारे आहे. पुरुष नामक मूर्ती ती गुणांचा आश्रय घेऊन भोग घेणारी आहे. अघोर मूर्ती ही धर्मादी 8 अंगांनी युक्त आहे आणि ती बुद्धितत्वात स्थित आहे. वामदेव जी मूर्ती आहे ती अहंकारामध्ये स्थित आहे. तसेच सद्योजात मूर्ती मनामध्ये स्थित आहे. भगवान प्रभूंच्या या 5ही मूर्ती अत्यंत कल्याणकारी आहेत. शिवजींच्या 8 मूर्ती प्रसिद्ध आहेत. शर्व, भव, रुद्र, उग्रा, भीमा, पशुपती, ईशान आणि महादेव यामध्ये सर्व विश्व स्थित आहे. या 8 मूर्ती क्रमशः भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश, क्षेत्रज्ञ, सूर्य आणि चंद्र यांच्यात अधिष्ठित आहेत. त्याचप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातले असता त्यांच्या फांद्या पुष्ट होतात. त्याप्रमाणे शिवजींची पूजा केल्याने त्यांची शरीररूपी जगत पुष्ट होते. सर्वांना अभय देणे, कृपा करणे, सर्वांवर उपकार करणे ही शिवजींची आराधनाच आहे. 8 मूर्तींच्या रूपाने संपूर्ण विश्वाला व्यापून स्थित असलेल्या भगवान शिवजींचे भजन करावे, कारण ते सर्वांचे परम कल्याण करणारे आहेत. शिव आणि शिवा विभूतीचे स्वरूप. श्रीकृष्ण उपमन्यूला म्हणाले, आता मला परमेश्वर शिव आणि परमेश्वरी शिवा याचे यथार्थ स्वरूप काय आहे? त्या स्त्री पुरुष रूपाने जग कशा प्रकारे अधिष्ठित आहे हे जाणून घेण्याची इच्छा आहे. उपमन्यू म्हणाला, महादेवी पार्वती ही शक्ती आहे आणि महादेव हे शक्तिमान आहेत. या दोघांच्या विभूतींच्या अंशाने हे चराचर विश्व व्यापून टाकणार आहेत. चंद्र आणि चंद्रिका यामध्ये काही अंतर नाही. त्याप्रमाणे शिव आणि शिवा यामध्येही काही अंतर नाही.
शिवाशिवाय शक्ती आणि शक्तीशिवाय शिव राहूच शकत नाही. शक्तिमान शिवाकडून पराशक्तीत क्रियामयी शक्ती प्रकट झाली. तिच्यामुळे सर्वप्रथम नादाची उत्पत्ती झाली. नादातून बिंदू, बिंदूतून सदाशिव आणि सदाशिवातून महेश्वर आणि महेश्वरातून शुद्ध विद्या प्रकट झाली. तिला वाणीची अधिष्ठात्री देवता म्हणतात. ती अक्षराच्या रूपाने विस्तार पावली. अनंताच्या समावेशामध्ये मायेपासून काल, नियती, कला आणि विद्या यांची उत्पत्ती झाली. मायेपासून अव्यक्त त्रिगुणात्मक प्रकृती प्रकट झाली. समस्त स्थावर जंगमात्मक जग शक्तिमय आहे. ती पराशक्ती परमात्मा शिवाची कला आहे. ती शिवजीच्या इच्छेने चराचर जगाची रचना करते. शिव हे महेश्वर आहे, तर शिवा ही माया आहे. शिव पार्वतीचे तेज सर्व जगाला व्यापून आहे. शिव आणि शिवा हे सर्वांचे कल्याण करणारे आहेत. म्हणून सदैव त्यांचे चिंतन करावे, पूजन करावे. ज्याने शैवी विद्येचे कीर्तन केले तो अंतर्बाह्य शुद्ध भक्त यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याला जगात काही दुर्लभ नाही. जय जय रघुवीर समर्थ.